मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये कमी पाणीसाठा झालेला आहे. भातसा, वैतरणा आणि मोडक सागर, तानसा या धरणांमध्ये वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होतंय. त्यामुळे धरणाच्या पाण्याची पातळी झपाट्यानं कमी होतीये. ठाणे, मुंबईसह इतर उपनगराला पाणीपुरवठा करणारं भातसा एकमेव धरण आहे. सध्या भातसा धरणात 40%च पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे सावट उभं राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सध्या संपूर्ण महाराष्ट्र उष्णतेने तापला असून सध्या पारा भिवंडी आणि शहापूर तालुक्यामध्ये जवळजवळ 46च्या वर गेलेला आहे. आणि यामुळे जे काही धरणं आहेत, या मुंबईसह उपनगरांना पाणी पुरवठा करणारी जी धरणं आहेत, आपण सध्या भास्ता धरणाच्या या ठिकाणी कॅनलवर आलेलो आहोत. आपण पाहू शकतो की भास्ता धरणाची पाण्याची पातळी जवळजवळ आता 60% कमी झाली. 40%च पाण्याचा साठा धरणामध्ये आहे. जवळजवळ 1 ते 2 महिना पुरेल इतका पाणी या धरणाच्या साठ्यामध्ये आहे. सध्याची पातळी 116 क्युसेक गेलेली आहे. जवळजवळ हा धरण 142 वर गेला तरच ओव्हरफ्लो होतो, परंतु आता 116% पाणी या ठिकाणी असल्याचं आपण पाहू शकतो. आणि काही दिवस म्हणजे 1-2 महिना पाणी पुरेल अशा प्रकारचा साठा या ठिकाणी आहे. परंतु तरीही चिंता व्यक्त केली की मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा बाष्पीभवन होते आणि त्यामुळे पाण्याची पातळी कमी होत चाललेली आहे. आणि यामुळे जे काय मुंबईसह लगतच्या उपनगरांना जो काय पाणी पुरवठा केला जातो, तो पाणी पुरवठा सध्या कमी प्रमाणात किंवा काही ठिकाणी कपात देखील केली जाते. त्यामुळे पाण्याचं संकट या ठिकाणी जनतेवर येणार असल्यामुळे सध्या उष्णतेचा पारा तापल्याने या ठिकाणी पाणी कपात गेली जात आहे. आणि सध्या भास्ताच्या धरणामध्ये 40%च पाणीसाठा आहे. उमेश जाधव, झी मीडिया, शहापूर.